अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरीत भक्तिभाव आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे 55 फुटाची भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती। शुक्रवार 10 ऑक्टोबर पासून ते मंगळवार 14 ऑक्टोबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव, देवतांच्या मूर्त्यांचं नगर प्रदक्षिणा, ढोल ताशांचा गजर, रथ, उंट, घोडे, प्रवचन, शिवकीर्तन, पंचाचार्य कलश पूजन, सामुदायिक हनुमान चालीसा पठण, हवन, आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी 10 वाजता सद्धर्व सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ महास्वामीजींच्या शुभ हस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा, आकाशातून हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा, आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा। स्थळ महादेव मंदिराजवळ जांडरावाडी रोड, सलगरे। तर भक्तांनो, या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा। चला सारे कुटुंबियांसह सलगरे येथे अवश्य या। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज कोल्हापूर रोडवर रेल्वेच्या मोकळ्या जागेत संशयास्पदरित्या मृतदेह आढळला। महात्मा गांधी पोलीस घटनास्थळी दाखल, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला। मिरज कोल्हापूर रोडवर उत्तमनगर जवळ रेल्वेच्या हद्दीतील मोकळ्या जागेत झुडपात एका इसमाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सडलेल्या अवस्थेत असणारा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। मृतदेहाजवळ लगोरी आणि दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत। सदर इसमाची अद्याप ओळख पटली नाही, मात्र प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्ती भंगार गोळा करण्याचं काम करत होती। पोलीस याबाबत तपास करीत आहेत। दरम्यान मिरज कोल्हापूर रोडवर स्ट्रीट लाईट बंद असतात, त्यामुळे या ठिकाणी अंधार असतो। रेल्वेची ही मोकळी जागा ही मद्यपींचा अड्डा बनल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितले आहे।